Good morning, sir. Good morning. चलो बघा, आपलं एक्झाम्पल 6 पर्यंत झालं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल 7. Listed below are certain changes. Mention whether these are reversible or irreversible. फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे, चेंज रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल. चालेल? तर फर्स्ट, हिटिंग ऑफ कॉइल ऑफ एन इलेक्ट्रिक हीटर. सांगा पटकन. Reversible. Why? We can cool it. We can cool it and we can get it back to the original state. So that's why it is a reversible. Then ripening of fruits. फळ पिकणे. Irreversible. Correct. It is Irreversible. irreversible. कारण की तुम्ही परत जसं समजा आंबा पिकलेला आहे त्याला परत कैरीमध्ये कन्वर्ट नाही करू शकत तुम्ही त्याला. सो दॅट्स वाय इट इज इरिव्हर्सिबल. नेक्स्ट, मॅग्नेटायझिंग ऑफ अ निडल. मॅग्नेटायझिंग म्हणजे मॅग्नेट जर का जवळ आणलं तर ती मॅग्नेटला चिटकते. मॅग्नेट ती जी काही निडल असेल, सुई असेल, ती मॅग्नेटाइज होऊन जाईल. Sir, reversible. इट इज Reversible. रिव्हर्सिबल. कारण की तुम्ही जर का मॅग्नेट रिमूव्ह केला तर ती ते प्रॉपर्टी शो करणार नाही. देन सॉइल इरोजन ड्यू टू फ्लड. पाऊस पुराच्या पाण्यामुळे जमीन जी वाहून जाते ती तुम्ही पूर्ववत करू शकता का? No, sir, irreversible. Irreversible. Correct. Irreversible. इट इज इरिव्हर्सिबल चेंज. तर हे काही चेंजेस दिले होते आपल्याला. एक्झाम्पल 8 बघा आता. Listed below are some changes. Classify them desirable or and non-desirable changes. चेंजेस ओळखायचे, डिझायरेबल आहे की अनडिझायरेबल आहे. ओके. फर्स्ट, ड्राइंग ऑफ क्लोथ्स. सांगा कसं सांगा. Desirable. Desirable. करेक्ट. इट इज अ डिझायरेबल चेंज. कपडे वाळणे हे आपल्यासाठी चांगले आहे. जर का तुम्ही ओले कपडे घालू शकतो का आपण? नाही. म्हणून इट इज डिझायरेबल चेंज. ड्राइंग ऑफ क्लोथ्स. मेल्टिंग ऑफ आईस्क्रीम. Undesirable. Because we cannot eat it. करेक्ट. आपल्याला तसं कोणाला वाटतं की आपलं आईस्क्रीम वितळून जावं? आईस्क्रीम जेवढं No. सॉलिड फॉर्म मध्ये असेल तेवढं आपल्याला ते खाण्याला चांगलं वाटतं. जर ते लिक्विड फॉर्म मध्ये झालं तर ते दुधासारखं म्हणजे पिऊन घ्यावं लागतंय. सो दॅट्स वाय मेल्टिंग ऑफ आईस्क्रीम इज नॉट अ डिझायरेबल. इट इज अनडिझायरेबल चेंज. देन सिमेंट गेटिंग हार्ड वेन एक्सपोज टू मॉइश्चर. तुम्ही बघा सिमेंट जे Undesirable. इट इज अनडिझायरेबल. काही कन्स्ट्रक्शन साईट जवळ बघा तुम्ही, कधी कधी आपल्या घरी सुद्धा सिमेंट जर आणलं असेल आणि ते जर का भरपूर दिवस
असं ओपन मध्ये पडून राहिलं असेल तर त्याचा एक मोठा दगडासारखा गोळा तयार होतो आणि त्याला तुम्ही रिव्हर्स करू शकत नाही परत. सो दॅट्स वाय इट इज अ irreversible as well as undesirable change. Next, desalination of seawater. Desalination means Desire. what is mean Desirable. what is mean by desalination? Anyone? Desalination मागच्या चॅप्टर मध्ये झालंय आपलं ब्रेन वॉशचा पहिलाच प्रश्न होता. What is mean by desalination? Anyone? एकाला माहित नाही desalination? Hmm? Hmm? No. निर्मलने सांगितलं वाटतं. सौम्या, येस सर. व्हॉट इज मीन बाय तर डिसॅलिनेशन? आपण सॉल्टचे लेयर्स रिमूव्ह करतो वेगवेगळ्या केमिकल्स यूज करून, जसं की इव्हापोरेशन, डिस्टिलेशन. समुद्राच्या Sir, पाण्यामध्ये removing of the salt from the sea water. समुद्राच्या पाण्यामध्ये जे काही खारटपणा असतो, तुम्हाला मी आधीच सांगितलं डीई हा जो वर्ड जिथे येतो याचा अर्थ नॉर्मली भरपूर ठिकाणी असा येतो की रिमूव्ह. सॅलिनेशन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सॉल्टी वॉटर. सो समुद्राच्या पाण्यामध्ये जे काही सॉल्ट असेल ते जर का रिमूव्ह करत असाल तुम्ही तर ती एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे पाणी वापरण्यायोग्य किंवा पिण्यायोग्य होऊ शकतं. सो डिसॅलिनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ सॉल्ट फ्रॉम द सी वॉटर. दॅट इज डिझायरेबल चेंज. बघा नेक्स्ट, बॉइलिंग ऑफ क्वेश्चन बघा, क्लासिफाय द फॉलोइंग चेंजेस इनटू सुटेबल कॅटेगरीज व्हेअर एव्हर पॉसिबल. तुम्हाला मी जसं मागे सांगितलं होतं, तुम्हाला एकच चेंज दिलेला असेल, तो चेंज कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतो किंवा कोणत्या कोणत्या टाईपच्या चेंजेसमध्ये मोडतो हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो मी, जसं एखादा चेंज असेल तो म्हणजे रिव्हर्सिबल असेल, इरिव्हर्सिबल असेल, फिजिकल असेल, केमिकल असेल, डिझायरेबल असेल किंवा अनडिझायरेबल असेल, तर या कॅटेगरीमध्ये तुम्हाला तो चेक करायचा आहे. जसे खाली काही चेंजेस दिले आणि रिकामे कॉलम दिलेले आहेत, तर त्यांनी तुम्हाला सोल्युशनमध्ये दिसतंय की फास्ट अँड स्लो आहे का ते लिहायचं आहे, डिझायरेबल अनडिझायरेबल आहे का ते लिहायचं आहे, फिजिकल और केमिकल, रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल असं सुद्धा लिहायचं आहे. तर पहिला चेंज आहे बॉइलिंग ऑफ अन एग. बॉइलिंग ऑफ एन एग सांगा, फास्ट की स्लो आहे? Sir, fast. ओके. नंतर डिझायरेबल की अनडिझायरेबल? Sir, desirable because it is useful to us. हा, आपल्याला फायदेशीर आहे. नंतर फिजिकल और केमिकल. आता हे ज्यांना सगळे चेंजेस माहिती आहे, अभ्यास केला असेल व्यवस्थित, त्यांना पटकन सांगता येईल वेदर इट इज फिजिकल चेंज और केमिकल चेंज. Sir, chemical change because it is permanent change. करेक्ट. फिजिकल चेंज बिकॉज एकदा जर का अंड बॉईल झालं तुम्ही त्याला पूर्ववत पहिल्यासारखं नाही करू शकत. सो दॅट्स वाय इट इज अ केमिकल चेंज. रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल? ऑब्वियसली इट इज इरिव्हर्सिबल. Irreversible. ओके. नेक्स्ट, फायर इन अ हाऊस. घरामध्ये लागलेली आग. फास्ट चेंज. इट इज अ फास्ट चेंज. Fast. डिझायरेबल की अनडिझायरेबल? Undesirable because it is Undesirable. not ऑब्वियसली. useful. फिजिकल और केमिकल? केमिकल. Chemical. केमिकल. रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल? इरिव्हर्सिबल. Irreversible. चालेल. नंतर ग्रोथ ऑफ अ प्लांट, फास्ट और स्लो? स्लो. Slow. झाड Slow हळूहळू because वाढते, it बरोबर आहे. takes 1 year.
डिझायरेबल और अनडिझायरेबल. Desirable. Desirable. झाडं वाढणे आपल्यासाठी चांगलं आहे. देन फिजिकल और केमिकल. Chemical change. Chemical इट इज change. केमिकल चेंज. एकदा वाढल्यानंतर झाड पूर्ववत करता येत नाही. ऑब्विसली इट विल बी अ इरिव्हर्सिबल चेंज. म्हणजे त्याला नंतर मिक्सिंग ऑफ शुगर, मिक्सिंग शुगर इन अ मिल्क. Fast change. Fast. फास्ट चेंज. देन Fast. डिझायरेबल और अनडिझायरेबल. Desirable. Desirable. डिझायरेबल. फिजिकल और केमिकल. Physical. फिजिकल. कारण की तुम्ही बॉईल जर केलं त्याला तर तुम्हाला शुगर क्रिस्टल्स वापस भेटू शकतात. Sir, distillation. डिस्टिलेशन नाही भेटतील. नेक्स्ट रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल. Reversible. ओरिजिनल प्रोडक्ट वापस भेटतं म्हणजे रिव्हर्सिबल. नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स. Slow. ऑब्वियसली इट इज अ स्लो चेंज. डिझायरेबल और अनडिझायरेबल. Desirable. Desirable. It brings rain. फिजिकल और केमिकल. Physical. Physical. करेक्ट. आपण वॉटर सायकल ऑलरेडी डिस्कस केली फिजिकल चेंज मध्ये. देन Yes, sir. रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल. Reversible. इट इज Reversible. चालेल. तर हे झाले टाइप ऑफ चेंजेस. म्हणजे एकाच चेंज साठी तुम्ही 4-5 केसेस अप्लाय करू शकता. बघा नेक्स्ट एक्झाम्पल 10. स्टडी द व्हेन डायग्राम, केअरफुली आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्हाला व्हेन डायग्राम दिली आहे, त्यामध्ये 3 सर्कल दिले आहेत. त्यामध्ये एक फिजिकल चेंज आहे, रिव्हर्सिबल चेंज आहे आणि चेंज ऑफ अ स्टेट म्हणजे सॉलिड लिक्विड गॅस. आणि त्यामध्ये जर का फिजिकल आणि रिव्हर्सिबल असेल त्यासाठी एक्स वापरायचा आहे. इफ इट इज रिव्हर्सिबल अँड चेंज ऑफ स्टेट हे समजते ना व्हेन डायग्राम. फिजिकल चेंज आणि रिव्हर्सिबल चेंज जर एकत्र शो करत असेल तर त्याला एक्स वापरलेला राहील. देन रिव्हर्सिबल चेंज आणि जर का चेंज ऑफ स्टेट असेल त्या केसमध्ये जसं सॉलिड लिक्विड गॅस, देन इट विल बी रिप्रेझेंटेड बाय दी वाय. तर तुम्हाला सांगायचं आहे स्टडी द व्हेन डायग्राम, केअरफुली आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट, व्हिच ऑफ दीज कुड बी एक्स. खाली 2 तुम्हाला ए दिलेलं आहे, रस्टिंग ऑफ आयर्न अँड मेल्टिंग ऑफ वॅक्स. यापैकी यक्स कोणतं राहील. यक्स म्हणजे तो फिजिकल चेंज सुद्धा असायला पाहिजे आणि रिव्हर्सिबल चेंज सुद्धा असायला पाहिजे. तर रस्टिंग ऑफ आयर्न Melting of wax. करेक्ट. Because it is not permanent change. असं आपण जेव्हा जडवतो तेव्हा ते असं होते आणि आपण त्याच्यात परत करू शकतो, जडू शकतो. तर रिव्हर्सिबल आहे आणि त्याच्यात नो न्यू सबस्टन्स फॉर्म. रस्टिंग ऑफ आयर्न हे जो बदल आहे हा कसा आहे, इट इज अ केमिकल चेंज. ओके. आणि इट इज अ इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे ते नाहीये त्या ठिकाणी. यक्स आहे का ते यक्स नाहीये. यक्स म्हणजे काय असणार आहे, इट इज फिजिकल ॲज वेल ॲज रिव्हर्सिबल चेंज. म्हणजे मेल्टिंग ऑफ वॅक्स हा असा चेंज आहे जो तुम्हाला मेल्ट झालेला वॅक्स परत सॉलिडिफाय होईल. सो दॅट्स वाय इट इज अ यक्स म्हणजे तो यक्सने रिप्रेझेंट केला जाईल. नंतर बी, व्हिच ऑफ दिस कुड बी वाय. या 2 खाली दिलेल्या पैकी वाय कोणतं असेल. पहिलं, मेकिंग ऑफ पनीर फ्रॉम मिल्क अँड मेकिंग ऑफ आईस्क्रीम फ्रॉम वॉटर. सर कॅन आय टाइप? हा सांगा. Sir, making ice from water because there is change of state and it is reversible change. We can again heat the ice and it will change into water and it is physical. यातलं वाय कोणतं असेल, ए की बी? Sir, B. ओके. बघा, मेकिंग ऑफ पनीर फ्रॉम मिल्क आपल्याला काय अपेक्षित आहे, रिव्हर्सिबल पण असायला पाहिजे आणि त्याची स्टेट सुद्धा बदलायला पाहिजे. पनीर मिल्क पासून पनीर बनल्यानंतर तुम्ही त्याला परत रिगेन नाही करू शकत ओरिजिनल सबस्टन्स मध्ये. सो इट इज अ irreversible change and it is a chemical change. Then making of ice from water, ऑलरेडी आपण भरपूर वेळ स्टडी केलेला आहे. कन्व्हर्शन ऑफ आईस इंटू वॉटर, इट इज अ रिव्हर्सिबल चेंज. देन यामध्ये जे काही अपेक्षित आहे आपल्याला, चेंज ऑफ स्टेट सुद्धा होत राहतं. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. अगेन इट कॅन बी रिव्हर्स टू लिक्विड ऑन कंडेन्सेशन अँड वी विल गेट द कीपिंग इन टू फ्रीजर सेक्शन, इट विल बी सॉलिडिफाय.
सो ऑब्विसली बी विल बी द वाय, म्हणजे या वाय ही झालं आपलं सेकंड एक्झाम्पल झालं वाय. नंतर आता याला सॉल्व करा तुम्ही. हे दिसतंय सगळ्यांना? Yes, sir. लिंक अँड लर्न आणि हे जे खाली आन्सर दिलेले आहेत तुम्हाला बघा, तर हे तुम्ही व्यवस्थित फिलअप करा आणि मी तुम्हाला विचारतो 2-3 मिनिटाचा टाइम देतो, मी तुम्हाला पटापट सॉल्व करा. चालेल? Yes, sir. हा, येस सर. तर सॉल्व करा. झालंय? सर तुमचा आवाज नाही येते. मी बोलतच नाही. झालं का तुझं सॉल्व करून? सर ते खूप कन्फ्युजिंग आहे. Yes, sir. चालेल. बघा, पहिलं फर्स्ट तुमच्या Sir, शेजारी man-made. पहिले स्टार्ट झालेले चेंजेस पासून, आणि चेंजेस आर डिवाइडेड. जसं तुमच्या आजूबाजूला दिसतं तुम्हाला
नॅचरल, पिरियॉडिक, फिजिकल, केमिकल. आता तुम्हाला पहिला आयडेंटिफाय करायचं आहे. नॅचरल आहे, नॅचरल मध्ये एक डिझायरेबल Sir, दिला. man-made. Man-made. Natural and man-made. चलो Man-made. नॅचरलच्या शेजारी मॅनमेड चेंज. 1 मध्ये येईल मॅनमेड चेंज. ओके. नंतर नॅचरल मध्ये एक डिझायरेबल चेंज आहे, तर 2 मध्ये काय येईल मग? दुसरं Undesirable. It is undesirable. Undesirable. फ्लड हे अनडिझायरेबल म्हणजे 2 झालं अनडिझायरेबल. देन 3 मध्ये आता बघा चेंज कसा आहे, पिरियॉडिक आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स. एक स्लो चेंज आणि दुसरा आहे फास्ट चेंज. Fast. तर स्लो मध्ये एक्झाम्पल 3 ला येत आहे. असा चेंज सांगा जो पिरियॉडिक सुद्धा आहे आणि स्लो सुद्धा आहे. सर ग्रोथ ऑफ नाही. सर Periodic. टाइड्स इन सी. ग्रोथ ऑफ प्लांट्स. ग्रोथ ऑफ प्लांट्स पिरियॉडिक थोडी सांगता येईल. So types in say. ठीक आहे, टाइड्स इन सी. नंतर पिरियॉडिक ऑल्सो डिवायडेड इंटू फास्ट चेंज. आणि फास्ट चेंजचं एक्झाम्पल सांगायचंय 4th नंबर. सर बॉइलिंग. Yes, sir. सर बॉइलिंग 15 मिनिट नंतर होते ना. Yes, sir. Boiling. Fire. Yes, sir. Sir, fire. अजून काय आहे का ऑप्शन त्यात तसा? Sir, fire. फायर कुठे आहे आता ऑप्शन मध्ये? Sir, option नाही आहे ते. मी तुला आपण काय डिस्कस करतोय सौम्या. सो हिअर यामध्ये जे ऑप्शन ते चेक करायचे आहेत. ठीक आहे, बॉइलिंग घेऊ आपण. नंतर चेंजेस आर झाला 4 नंबर. नंतर हे चेंजेस नंतर 5th नंबर मध्ये भरायचं आहे आपल्याला. फिजिकल दिलंय, केमिकल दिलंय. पिरियॉडिकची शेजारी ऑब्विसली काय येईल? 5 नंबर काय यायला पाहिजे? इट इज केमिकल. नो, केमिकल ऑलरेडी दिलंय. राईट साइडला बघ वरती. Sir, non-periodic. इट इज नॉन पिरियॉडिक. इकडे पिरियॉडिक होता त्याच्या शेजारी येईल नॉन पिरियॉडिक. पिरियॉडिक चेंजेस नॉन पिरियॉडिक चेंजेस आर डिवायडेड इंटू अगेन 2 टाइप्स. स्लो. आता स्लोचं एक्झाम्पल सांगा. नॉन पिरियॉडिक एज वेल एज इट शुड बी अ स्लो चेंज. सर राइपनिंग ऑफ अ फ्रूट. Sir, growth of a Yes, sir. Right. सर राइपनिंग ऑफ फ्रूट. नॉन पिरियॉडिक तर आहेच ते. Sir, growth. ग्रोथ पण लावू शकतो आपण, ग्रोथ ऑफ अ प्लांट. कारण की तुम्ही झाड लावल्यानंतर काही स्पेसिफिक पिरियड मध्ये वाढतं असं नाहीये. सर राइपनिंग पण चालते. रॅपनिंग पण चालायला पाहिजे, कारण की तुम्ही फळ किती दिवसात पिकतं. एक समजायचं स्लो. एक्झाम्पल 6 मध्ये समजा आपण तिथे एक घेऊ नॉन पिरियॉडिक मध्ये. ध्यानात ठेवायचे 2 ऑप्शन घेतले आपण. एक तर रिपनिंग ऑफ फ्रूट आणि दुसरं काय म्हटलं होतं आपण? Growth of plants. ग्रोथ ऑफ प्लांट. Plant. ओके. नंतर बघा इकडे, म्हणजे आपल्याला एक जेव्हा समोर जाऊ आपण बाकीचे ऑप्शन फिलअप करताना, त्यापैकी एक ऑप्शन समोर जेव्हा डिस्ट्रीब्यूट होईल असतो. नंतर आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक कसलं एक्झाम्पल आहे? नॉन पिरियॉडिक अँड इट इज अ कसं असेल? फास्ट. Undesirable. नो, इट इज लेफ्ट साइडला काय आहे? नॉन पिरियॉडिक पण तुम्ही डिवाइड कसं केलंय? स्लो. दुसरा काय असेल? फास्ट. अर्थक्वेक कसं Fast. सडनली होतो, त्याला काही असं वेळ नाही लागत. म्हणजे काही Yes, sir. सेकंदामध्ये, Fast. हार्डली 1-2 सेकंदामध्ये सगळं डिस्टर्ब होऊन जातं. नंतर झालं एक्झाम्पल 7 झाला. आता 8 नंबर कुठे आहे? हा, चेंजेस आर फिजिकल, डिझायरेबल. म्हणजे तो चेंज डिझायरेबल पण असायला पाहिजे आणि स्लो पण असायला पाहिजे. हा, आता या ठिकाणी येईल रिपनिंग ऑफ फ्रूट. बरोबर आहे? नाही पण फिजिकल sir. नाही, पण फिजिकल नाही येणार तो. Yes. फिजिकल नाही म्हणू शकत त्याला आपण, कारण की तो रिव्हर्स नाही करता येणार. Decaying of plants. कोणता? Sir, तो कोणीतरी म्हटलं decaying of plants. Option number 8.
नाही डिकिंग कसं होईल? डिकिंग म्हणजे एकदा जर का जसं हे झाडाचा सर पाला ते अनडिझायरेबल आहे. नाही, डिकिंग ऑफ प्लांट हे एका दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे जर का झाडांचं जे काही झाडाचा पालापाचोळा हा जो असतो ना, एक ऑर्गॅनिक मॅटर म्हणून सुद्धा यूज होतो शेतामध्ये, खत म्हणून सुद्धा तुम्ही त्याला वापरू शकता. डिकिंग ऑफ प्लांट म्हणजे झाडाची पानं वगैरे जे फांद्या वगैरे गळून पडतात आणि त्याचं हळूहळू डिके होतं. ते जसं तुम्ही पान बघा, झाडाची पानं गळून पडतात वाळले की, आणि वाळल्यानंतर त्याचं एक त्याला मॅन्युअर म्हणून सुद्धा वापरू शकता तुम्ही. तो एक चांगला चेंज आहे. तर आपल्याला इथं असा चेंज पाहिजे फिजिकल, आणि तो डिझायरेबल आणि स्लो सुद्धा असायला पाहिजे. या ठिकाणी एक्झाम्पल कोणतं आहे? ग्रोथ ऑफ प्लांट नाही बसत. नंतर रिपनिंग ऑफ फ्रुट्स हा केमिकल चेंज आहे. डेकिंग ऑफ प्लांट हा केमिकल चेंज आहे. तर कोणतंच ऑप्शन नाही. अरे असं नाही होणार. आपण टाइड्स इन सी घेतलंय का? पिरियडिक मध्ये घेतलं असेल याला, आहे ना? Yes, sir. हा ठीक आहे, म्हणजे तो झालेला आहे. नंतर मॅनमेड अनडिझायरेबल फास्ट. बॉइलिंग जर का घेतला आपण, बघा एखादी गोष्ट तर पण तो फिजिकल फास्ट मध्ये नंबर वर बॉइलिंग. घेतलाय का आपण ऑलरेडी? No, sir. Yes, sir. किती नंबरवर घेतलाय? सर 4th number. फोर्थ. पिरियडिक फास्ट हा एका पर्टिक्युलर इंटरव्हल नंतर पाणी गरम होतेच, पण इट डिपेंड्स तुम्ही त्याला किती हीट सप्लाय केली. जर का स्लो हीट दिली तर त्याला गरम व्हायला जास्त वेळ लागेल, बरोबर आहे ना? जर समजा तुम्ही गॅसवर पाणी गरम करताय आणि त्याला एकदम मिनिमम गॅस सप्लाय केलेला आहे, आपल्या गॅसवर असतं ना इंडिकेटर एकदम हाय आणि लो, तर तुम्ही मला सांगा जर का त्याला लो लेवलला जर का गॅस सप्लाय केला तर पाणी गरम व्हायला वेळ लागेल की फास्ट होईल? सर वेळ लागेल. वेळ लागेल. इथं चेक करावं लागेल आपल्याला पिरियडिक फास्ट मध्ये तिथं काय लिहिलंय. तो पेन्सिलनं लिहा तिथे, म्हणजे आपण कन्फ्युज नाही होणार त्यामध्ये. नंतर काय ठीक आहे, इथं बॉइलिंग ठेवून बघू आपण एक्झाम्पल 8 मध्ये. डिझायरेबल अँड स्लो म्हणता येईल त्याला. नंतर फिजिकल फास्ट, एक्झाम्पल 9 फिजिकल फास्ट. सर याचं पण एकच ऑप्शन असू शकते सर, बॉइलिंग. Yes, sir. थोडंसं कन्फ्युजन केलेलं आहे आता. जसं आपण म्हणतो ना काही चेंजेसला 2 ते 3 गोष्टी अप्लिकेबल असतात, तसं आपण आज एक्झाम्पल बघितले. ठीक आहे ना, आपण जे जे पॉसिबल ते करून घेऊ. म्हटलं आन्सर चेक करून घ्या नंतर तुम्ही लिंक अँड लर्नचे. नंतर केमिकल चेंज आहे, त्यामध्ये बर्निंग ऑफ पेपर. कसा येईल हा 10 नंबर? Fast. Fast. या ठिकाणी फास्ट दोनदा आहे, म्हणजे दोनदा वापरू शकतो आपण. केमिकल बर्निंग ऑफ पेपर ही फास्ट प्रोसेस आहे, त्यामध्ये झाले 10 मध्ये फास्ट. नंतर एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. 1 नंबर मध्ये काय टाकलं होतं आपण? नॅचरल अँड मॅनमेड ना? सर मॅनमेड. मॅनमेड. मेकिंग ऑफ रोड हे कसं चेंज आहे? हा डिझायरेबल चेंज आहे. ओके बरोबर आहे ना? मेकिंग ऑफ रोड मॅनमेड जरी असला तरी तो डिझायरेबल आहे, आपल्यासाठी फायदेशीर आहे. अँड कटिंग ऑफ सर कटिंग ऑफ ट्रीज अनडिझायरेबल. Undesirable. Undesirable. ठीक आहे, झाले 11, 12. चालेल, एकदा तुम्ही आन्सर चेक करून घेसाल लिंक अँड लर्नचं. बऱ्यापैकी आपण जे काही कन्फ्युजन असेल ते आपण वाटलं त्याचं चेक करा परत. काय असेल उद्या परत मला सांगा. Yes, sir. हा, फिल इन द ब्लँक्स, फर्दर प्रॅक्टिस. एमसीक्यू सॉल्व्ह करून घ्या आणि आन्सर चेक करा. एमसीक्यू ला काही फार वेळ लागत नाही तुम्हाला. आता आपण घेऊ कन्सेप्च्युअल. सर त्यांनी ना ते लिंक अँड लर्न मध्ये डिझायरेबल स्लो डिकेइंग ऑफ प्लांट्स दिलं.
बरोबर आहे. डिझायरेबल आहेच ना ते. मी तुम्हाला सांगितलं नाही का, इट कॅन बी यूज ॲज अ ऑर्गॅनिक मॅटर ऑर इट कॅन बी यूज ॲज अ मॅन्युअर. शेतामध्ये येस पण सर. म्हणजे तो एक चांगला चेंज आहे. म्हणजे झाडाचे पान, डिकेइंग ऑफ प्लांट्स हा एक फायदेशीर गोष्ट आहे. चालेल, कन्सेप्च्युअल घ्यायचा आहे आपल्याकडे टाइम अजून. बघा, कन्सेप्च्युअल मधला पहिला प्रश्न. इन द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज more than one type of change is there, classify these events into these changes. प्रश्न समजला तुम्हाला? जसं आपण एका चेंजला 2 ते 3 चेंज अप्लाय केले होते, तसं तुम्हाला अप्लाय करायचे आहेत. म्हणजे समजा तुम्हाला मी आता सुरुवातीला आपण डिस्कस केलं बॉइलिंग ऑफ वॉटर. बॉइलिंग ऑफ वॉटर हा कसा चेंज आहे? इट इज अ फिजिकल चेंज. इट कॅन बी फास्ट चेंज. इट कॅन बी रिव्हर्सिबल. म्हणजे एकाच एक्झाम्पलसाठी तुम्ही 2 ते 3 चेंजेस अप्लाय करू शकतात. तसं तुम्हाला इथे लिहायचं आहे. तुम्ही कोणते कोणते चेंज, जे एक्झाम्पल दिले तुम्हाला 5-6, तर यासाठी अप्लिकेबल कोणते कोणते चेंजेस हे तुम्हाला सांगायचं आहे. क्लासिफाय दीज चेंजेस, दीज इव्हेंट्स इंटू दीज चेंजेस. पहिला एक्झाम्पल आहे सोलर इक्लिप्स. सांगा, सोलर इक्लिप्स काय आहे? कोणत्या प्रकारचे? रिव्हर्सिबल. केमिकल. सर रिव्हर्सिबल. आणि हे बघा, रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल, पिरियडिक. पिरियॉडिक, स्पेसिफिक याच्यानंतर होत राहतं का सोलर इक्लिप्स? किती दिवसानंतर होत असते? सर 4 years तर after. 15. हा? सर 15 वर्षानंतर होते. जर 15 वर्ष नाही झाले तर मग अजून 10 वर्ष थांबावं लागते. एक काम करसाल, याच्यात तुम्ही टेबल बनवसाल. मागे जसं आपण एक्झाम्पल मध्ये टेबल बनवला होता ना, एक्झाम्पल नंबर जे 9 आज सकाळी डिस्कस केलं आपण पहिले, त्यानुसार टेबल बनवायचा. खाली लिहायचे चेंजेस. तुमच्याकडे टेबल आहे एक्झाम्पल नंबर 9 मध्ये जसा टेबल बनवला त्याच पद्धतीने टेबल बनवा आणि वरती त्याला हेडिंग द्यायचं, कोणत्या प्रकारच्या चेंज मध्ये ते मोडत होतं. चालेल. सोलर इक्लिप्स, इट इज अ रिव्हर्सिबल, तर फिजिकल रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल. अजून स्लो फास्ट मध्ये मोडणार आहे का ते? स्लो. स्लो हा म्हणता येईल, वेळ लागतो त्याला भरपूर. नंतर नॅचरल. नॅचरल आहे, आपल्या हातात नाहीये ते. बरोबर आहे, ठीक आहे. एवढे चेंजेस त्याला अप्लाय होऊ शकतात. नंतर सांगा मला, रिसायकलिंग ऑफ वेस्ट प्रोडक्ट. आपण जे काही वेस्ट, डिझायरेबल. हा, व्हेरी गुड. इट इज अ डिझायरेबल चेंज. आपण जे रिसायकलिंग करतो ते एक प्रकारचा चांगला बदल आहे, नाही तर वेस्ट मॅटर जास्त वाढलं असतं. सो इट इज अ डिझायरेबल चेंज. अजून मॅनमेड चेंज. मॅनमेड चेंज. रिव्हर्सिबल चेंज. रिव्हर्सिबल, रिसायकल करतो म्हणजे आपण रिव्हर्स करतोय ती प्रोसेस. सर फिजिकल. आता बघा, एकाच एक्झाम्पल साठी तुम्हाला काही चेंजेस अप्लिकेबल नसतात. जसं तुम्ही याला म्हणताल पिरियडिक, नॉन पिरियडिक, याला काही घेतलं नाही आहे पिरियडिक नॉन पिरियडिक सोबत. बरोबर आहे ना? तर सगळेच चेंजेस त्याला अप्लिकेबल असतील असं नाहीये. किंवा आता या ठिकाणी तुम्ही स्लो किंवा फास्ट असं सुद्धा नाही म्हणू शकत. डिपेंड तुम्ही किती वेळात करता, तर त्याला सांगता थोडी येतं आपल्याला. म्हणजे एकाच एक्झाम्पल साठी तुम्हाला सगळेच अप्लिकेबल असतील असं नाहीये. काही चेंजेस त्याला सूट नाही करत. तर जसं या ठिकाणी तुम्ही सांगितलं, इट इज अ फिजिकल चेंज, इट कॅन बी रिव्हर्सिबल, इट इज अ डिझायरेबल. हे पर्टिक्युलरली अप्लिकेबल आहे, प्रॉपरली अप्लिकेबल म्हणता येईल. तर जे अप्लिकेबल आहे तेच लिहायचे आहेत. नंतर सांगा, जर्मिनेशन ऑफ सीड. नॅचरल. स्लो. नॅचरल, स्लो. अजून काय म्हणता येईल? केमिकल. रिव्हर्स नाही करता येत ना प्रोसेस. डिझायरेबल. 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 करेक्ट. याला बघा किती एक्झाम्पल लागले. म्हणजे पहिलं समजा केमिकल घेतला आपण, रिव्हर्स नाही होत, म्हणजे इरिव्हर्सिबल झाला. डिझायरेबल आहे. अजून कोणतं सांगितलं? सर नॅचरल इरिव्हर्सिबल केमिकल. रिव्हर्सिबल केमिकल. अजून एखादा राहिला का? स्लो म्हणता येईल, स्लो चेंज, वेळ लागतो त्याला.
चालेल, ठीक आहे. अजून काय असलं तर विचार करून लिहा वाटल्यास. नंतर वॉटर सायकल. Sir, desirable, slow, डिझायरेबल आहे, reversible, रिव्हर्सिबल आहे, reversible, फिजिकल आहे, नॅचरल Physical, फिजिकल आहे, नॅचरल आहे. natural, ओके, भरपूर झाले. 4-5 एक्झाम लावले आपण त्याला. नंतर शेवट एफ नंबर, रिमूव्हल ऑफ डर्ट फ्रॉम द क्लोथ बाय वॉशिंग. सिम्पली वॉशिंग ऑफ क्लोथ्स. कसं आहे? कपडे धुणे. डिझायरेबल desirable, डिझायरेबल, reversible, रिव्हर्सिबल, हँडमेड sir, man-made, फिजिकल, मॅनमेड. man-made. ओके. Sir, food chain राहिलं. अरे हा, फूड चेन राहिलं. सांगा, फूड चेन. नॅचरल Sir, desirable, इट इज नॅचरल, डिझायरेबल, नॅचरल, इरिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल, chemical, केमिकल. ओके ओके, भरपूर झाले 4-5. नंतर शेवटचं, यूज ऑफ पेट्रोल इन व्हेकल्स. पेट्रोलचा वापर. केमिकल irreversible, केमिकल इरिव्हर्सिबल, डिझायरेबल. desirable, and chemical. fast, man-made. करेक्ट. याला फास्ट सुद्धा म्हणू शकता, कारण की तुम्हाला माहिती आहे पेट्रोल इमिजिएट पेट घेत आहे. सो इट विल बी अ, पहिली गोष्ट केमिकल चेंज, इरिव्हर्सिबल चेंज, फास्ट चेंज. अजून कोणतं आहे? डिझायरेबल चेंज. इट इज अ डिझायरेबल चेंज, म्हणजे गाडीत पेट्रोल असलं म्हणजे आपण मूव्ह करू शकतो म्हणून डिझायरेबल. अँड मॅनमेड चेंज. ठीक आहे, चालेल. तर हे झाले त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आणि त्यांचे क्लासिफिकेशन. एक्झाम्पल 2, कॅन अ पिरियॉडिक चेंज बी रिव्हर्सिबल? एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. एखादं पिरियॉडिक चेंजचं एक्झाम्पल घ्यायचं आहे आणि त्याला एक्सप्लेन करायचं की तो रिव्हर्सिबल सुद्धा आहे. चालेल, सांगा एक्झाम्पल. कोण सांगेल? सर मी सांगू. सांग निर्वण. सर, phases of moon, sir, it repeats at regular interval of time and are reversible. ओके, व्हेरी गुड. जे सूर्याच्या आपण ज्या Sir, बघितलं आपण, ते can I tell? पर्टिक्युलर इंटरव्हल नंतर त्या गोष्टी रिपीट होत राहतात. तर हा एक Sir, पिरियॉडिक. can I tell? सौम्य, मी बोलतोय ना, तू बोलणं तर होऊ देत. चल, डोंट गेट एक्साइटेड. So it is a periodic change because it can be reversed after a particular interval of time. So it is a periodic change as well as a reversible change. सांग आता. Sir, changes of seasons can occur every year. हा, म्हणता येईल. पिरियडिक चेंज हे प्रत्येक 4 महिन्यानंतर आपल्याकडे सीझन बदलतो. सो चेंज ऑफ सीझन इज ऑल्सो अ पिरियडिक चेंज. ओके, अजून एखादा एक्झाम्पल आहे का? Formation of day and night. फॉर्मेशन ऑफ डे अँड नाईट. 24 घंटानंतर दिवस रात्र बदलत राहते. चालेल, तुम्ही त्याने एकच एक्झाम्पल सांगितलंय, फक्त त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करसाल. नेक्स्ट. टाइम संपत आला आपला, एक्झिट होईल मीटिंग केव्हा आपण. कॅन सेम चेंज बी डिझायरेबल ऍट वन टाइम अँड अनडिझायरेबल ऍट अनदर? म्हणजे एकच बदल हा डिझायरेबल सुद्धा असेल आणि नंतर अनडिझायरेबल सुद्धा असेल. सोपं एकदम. सर, एक्सेस रेन. एक्सेस रेन. सुरुवातीला पाऊस पडला, सफिशियंट पाऊस पडला, आपण खुश असतो. आणि हाच पाऊस जर का एक्स्ट्रीम पडला 7 दिवस 8 दिवस आणि पूर आला, तर त्यामध्ये आपलं फार नुकसान होत असतं. म्हणजे वेगवेगळे बिल्डिंग्स पडतात, जनावरं वाहून जातात, ह्युमन बिंग्स वाहून जातात, व्हेकल्स खराब होतात पाण्यामुळं. सो एका टायमाला चांगला असणारा बदल हा काही वेळानंतर तो म्हणजे आपल्याला नुकसानदायक होतो. सो इट इज अ अनडिझायरेबल वन. सो एक्सेस रेन हे एक्झाम्पल त्या ठिकाणी लिहायचं आहे. एक्सेस रेन इज अ डिझायरेबल ऍट वन पॉइंट अँड एक्सेस रेन नाही, सुरुवातीला जो काही पाऊस असेल, रेन विल बी डिझायरेबल अँड आफ्टर सम टाइम इफ इट इज एक्सेस इट विल बी अनडिझायरेबल. चालेल, उद्या बघू आपण. टाइम संपला.